समर्थ श्रीराम. दशक 9, समास 7, विकल्प निरसन. या समासात समर्थ जन्म आणि मृत्यूबद्दल सांगून पुनर्जन्म हा विषय उकलतात. जन्म होण्यासाठी पंचमहाभूत आणि त्रिगुण यांचा पसारा लागतो हे आपण पाहिलं. आता जन्मानंतर पुनर्जन्म नाही हा समज खोडून काढतात. जेवल्या वाचून पोट भरलं, प्रयत्ना वाचून कार्य सिद्धीला गेलं असं जसं घडत नाही, तसं आत्मज्ञाना वाचून मनुष्य मुक्त झाला असं कधीही घडत नाही. ज्यांना आत्मज्ञान होतं तेच मुक्त होतात. बाकी इतरांना जन्म घ्यावा लागतो. बद्ध आणि मुक्त बाहेरून सारखे दिसतात, पण ते सारखे नसतात. परमार्थामध्ये बहिरंगापेक्षा अंतरंगाकडे दृष्टी द्यावी लागते. पुढे समर्थ रोखठोक मत प्रतिपादन करतायत. भोळं मन परमार्थाची सिद्धी देते खरं, पण भोळं आणि जाणतं मन हवं. नुसतंच भोळं असून उपयोगाचं नाही. भोळं आणि जाणतं मन परमार्थासाठी आवश्यक असतं. भोळं आणि नेणतं मन कामाचं नाही. परमार्थाला विद्वत्ता आणि व्यवहारी स्वार्थी बुद्धी लागत नाही. मुक्त पुरुषाला पुन्हा जन्म येत नाही. आत्मानात्म विवेक करून, देहबुद्धीचा त्याग करून सूक्ष्म आत्मस्वरूप ओळखावं लागतं. तेव्हाच आत्मज्ञानाचा धनी होऊन तो जन्म मरण फेऱ्यातून सुटतो. श्रीराम समर्थ श्रीराम.